नमस्कार. अध्यात्मसुबोध या चॅनलमध्ये आपले स्वागत. आपल्या सर्वांना माहीत आहे की सध्या खंडोबाचा षडरात्र उत्सव जेजुरीला व महाराष्ट्रात सर्व ठिकाणी चालू आहे. भगवान शंकरांनी मनी आणि मल्ल या दोन राक्षसांचा वध करण्यासाठी आपला खंडोबाचा अवतार धारण केला. म्हणून भगवान खंडोबा प्रीत्यर्थ हा उत्सव साजरा केला जातो. विशेषतः ज्यांच्या घरी श्री मल्हारी मार्तंड खंडोबा कुलदैवत आहे त्यांच्याकडे हा उत्सव देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवासारखाच साजरा केला जातो. देवीचा उत्सव 9 दिवस असतो म्हणून त्याला नवरात्र असे म्हणतात व खंडोबाचा उत्सव 6 दिवस असल्या कारणाने याला षडरात्र उत्सव असे संबोधले जाते. हा उत्सव मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी असा साजरा केला जातो. ज्यांच्या घरी खंडोबा कुलदैवत आहे तिथे प्रतिपदेला खंडोबाची स्थापना होते. घटस्थापना जिथे आहे तिथे घटस्थापना होते. त्यासोबत नंदादीपाची स्थापना केली जाते व दररोज सकाळी व संध्याकाळी देवाची पंचोपचार पूजा व आरती हा नित्यक्रम 6 दिवसापर्यंत केला जातो. घरातील एका व्यक्तीने चंपाषष्ठीपर्यंत उपवास करण्याची पद्धत पण अनेक ठिकाणी आहे. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला अर्थात चंपाषष्ठीला मार्तंड भैरवाचे उत्थापन असते. कारण याच दिवशी मनिमल्लांचा वध करून भगवान मल्हारी मार्तंड लिंगद्वय स्वरूपात प्रकट झाले होते. चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्या घरातील कुलाचारानुसार श्री खंडोबाला व घरातील पंचायतनाला अभिषेक केला जातो व देवाची विधिवत पूजा केली जाते. तसेच या दिवशी तळी भंडारा देवासाठी करण्याची पद्धत आहे. तळी भंडाऱ्यासाठी 5, 7 किंवा विषम संख्येत पुरुष एकत्र बसतात व मध्ये मोठे ताम्हण ठेवले जाते. ताम्हणात विड्याची पाने, खोबऱ्याचे तुकडे व भंडारा अर्थात हळद आदी ठेवण्यात येते. त्यानंतर देवाला भंडारा लावून सगळेजण मिळून येळकोट येळकोट जय मल्हार जयघोष करतात व भंडारा उधळून तळी उचलतात व परत खाली ठेवून सगळ्यांना भंडारा लावण्यात येतो. अशी क्रिया 3 किंवा 5 वेळेस केली जाते. बऱ्याच ठिकाणी तळी उचलताना खंडोबासाठी अगडदुम नगारा, सोन्याची जेजुरी, निळा घोडा, पायी तोडा, मस्तकी तुरा बेंबी हिरा, अंगावर शाल सदाही लाल, म्हाळसा सुंदरी आरती करी, खोबऱ्याचा कुटका, भंडाऱ्याचा भडका, बोला सदानंदाचा येळकोट, खंडेराय महाराज की जय, हर हर महादेव, चिंतामणी मोरया, आनंदीचा उदो उदो, भैरीचा चांग भले, सदानंदाचा येळकोट, खंडेराव महाराज की जय हे पद म्हणण्याची पण पद्धत आहे. शेवटी ताम्हण सगळ्यांच्या मस्तकी लावण्यात येते. ही तळी का उचलण्यात येते तर ज्यावेळी भगवान मल्हारी मार्तंडांनी मनिसूर आणि मल्लासूर या राक्षसांचा वध केला त्यावेळी सर्व ऋषींनी देवांनी देवाचा एकच जय जयकार केला. त्याचेच प्रतीक म्हणून तळी भंडारा करण्याची पद्धत जेजुरीला व घरोघरी आहे. तळी भंडाऱ्यानंतर देवाला धूप, दीप व नैवेद्य केला जातो. मल्हारी मार्तंडांच्या नैवेद्यात भरीत व रोडग्याला व कांद्याच्या पातीला विशेष महत्त्व आहे. पुरण्याच्या नैवेद्याबरोबर वांग्याचं भरीत, बाजरीचा रोडगा व कांद्याची पात यांचा पण नैवेद्य मल्हारी मार्तंडाला दाखवला जातो. पूर्ण वर्षभरात नैवेद्यात कांदा केवळ चंपाषष्ठीच्या दिवशीच चालतो. तोही थेट नैवेद्याच्या ताटात न ठेवता बाजूला बाहेर ठेवून नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. अशा प्रकारे नैवेद्य करून देवाची आरती केली जाते व सर्वांसह मिळून जेवण केल्यानंतर या उत्सवाची सांगता होते. आता वर्णन केलेल्या पद्धतीमध्ये व रूढीमध्ये कालमान व स्थानानुसार बदल असू शकतात. पण शेवटी काय, देवांच्या कुलाचाराद्वारे भगवंताची भक्ती करता यावी व त्याद्वारे देवाचे सानिध्य मिळावे हा महत्त्वाचा उद्देश. तसेच अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे हा जो येळकोट येळकोट जय मल्हार हा जयघोष केला जातो
त्यातील येळकोट म्हणजे काय असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. तर हा येळकोट शब्द कानडीतून आलेला आहे. त्यातील येळ म्हणजे 7 व कोट म्हणजे कोटी. ज्याचे 7 कोटी सैन्य आहे तो मल्हारी मार्तंड म्हणजेच येळकोट. भगवान मल्हारी मार्तंड खंडोबाची अखंड सर्वांवर कृपा राहावी हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. हिंदू धर्माविषयी अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभम भवतु.